नमस्कार सर्वांना. तब्बल 7 दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. पण काही कारणास्तव कंटिन्युइटी तुटली होती आणि एका आपल्या जवळच्या फॉलोअरने आपल्याला सांगितलंय की तुम्ही दर रविवारी एक मोटिवेशन व्हिडिओ तरी टाकायचा, कोर्सचा असो, काही प्रसंग असो. मग त्या अनुषंगाने आपण आता दर रविवारी एक मोटिवेशन कोट टाकणार आहोत. कारण दर रविवारी आपण आता यापर्यंत व्हिडिओ बनवत नव्हतो, पण मग आता दर रविवारी आपण एक कोर्सचा मोटिवेशन देणार आहोत. त्यामध्ये आपल्याला वाटतं की दर वेळेस आपण काहीतरी चुकतोय आपल्या आयुष्यात, तर ते नीट सुरळीत चालण्यासाठी मोटिवेशन आपण सुरू करतोय. तर सर्वांचं, माझ्या जीवलगांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल जॉब्स मराठीवर. जॉब्स मराठीवर आज आपण सुरू करतोय मोटिवेशन, आणि त्याचा पहिला कोट आहे की धोक्याने एक गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होईल. म्हणजे काय, याच्यामधून जर आपण एक विचार करायला गेलं तर आपण जेव्हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये धुकं वगैरे पसरतं तेव्हा आपण गाडीवर जात असतो, सकाळी फिरत असतो, त्यावेळेस आपल्याला लांबच दिसत नाही. असंच आयुष्याचं असतं की धुक्याने आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे की जीवनाचा रस्ता जर आपल्याला दिसत नसेल, म्हणजे आपल्याला लांबचं, फ्युचरचं, 10 दिवसापूर्वीचं, 15 दिवसापुढचं जर दिसत नसेल, तर त्यावेळेस दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं हा एकदम व्यर्थपणाचं काम आहे. फक्त टाइमपास होतो या गोष्टीमध्ये. आपण फक्त एक एक पाऊल पुढे टाकत जायचं, तर आपल्याला रस्ता हा आपोआप मोकळा होत जाईल. रस्ता हा कधीच कोणासाठी थांबत नसतो. प्रत्येकाला आयुष्यात पुढे जावंच लागतं. आपण बऱ्याच वेळा पाहतो की आपल्याला ती सिच्युएशन फेस करून पुढे जावंच लागतं. पण कधी काळी आपल्याला वाटतं की आपल्याला दिसत नाही पुढचं काय करायचं काय नाही. फक्त दिवसाची रुटीन फॉलो करा, एक एक स्टेप पुढे चालत जा, तुम्हाला नक्कीच तुमचं भविष्य चांगल्या पद्धतीने जगण्याचा मार्ग मोकळा होईलच. कारण एक एक पाऊल जरी आपण दिवसाला टाकत गेलो ना, तर आपल्याला पुढचा रस्ता आपोआप मोकळा होतो. आपला दुसरा कोट आहे, तुमच्या आयुष्यातील 2 सर्वात महत्वाचे दिवस म्हणजे तुमचा जन्म झाला आणि ज्या दिवशी तुम्हाला त्याचं कारण समजलं. म्हणजेच काय की आपल्या आयुष्यातले 2 महत्वाचे दिवस आहेत. लोक म्हणतात की एक दिवस जगणं आणि एक दिवस मरणं, हे 2 महत्वाचे दिवस आहेत. पण मला नाही वाटत. मला वाटतं की जीवनातली, तुमच्या आयुष्यातले 2 सर्वात महत्वाचे दिवस म्हणजे काय की ज्या दिवशी तुमचा जन्म होतोय आणि ज्या दिवशी तुम्हाला समजतं की माझा जन्म कोणत्या कारणासाठी होतोय. आता हे कारण कसं सापडतो? कारण आपल्याला स्ट्रगल मध्येच समजतं की ज्या वेळेस आपण स्ट्रगल करतोय, स्ट्रगल करताना आपल्याला जाणवतं की अरे, आपल्या आयुष्यात अशा अशा गोष्टी घडल्या आहेत की त्यामुळे आपल्याला आपलं आयुष्य कसं जगायचंय हे आपल्यावर ठरलेलं आहे. आपली भावकी असो, आपला मित्रपरिवार असो, आपल्याला अपमान झालेला असो, सर्व गोष्टींचं एकच सोल्युशन असतं की सक्सेस. आणि सक्सेस केव्हा भेटतं माणसाला? ज्यावेळेस आपल्याला समजतं की आपला जन्म कोणत्या कारणासाठी झालाय. हे बघा, आपण गरीब म्हणून जन्माला आलो हे चुकीचं नाहीये, पण आपण जर गरीब म्हणून मरत असू तर हे चुकीचं आहे. कारण आपल्याला संधी दिली की आपण गरीब म्हणून गरीब म्हणून आपण मेलो नाही तर चालेल असं. कारण म्हणजे काय की तर आपल्याला प्रत्येक दिवशी आपण स्ट्रगल केला, वेगवेगळ्या गोष्टीने आपण शिकत असलो, आपल्या सक्सेसकडे जात असलो, तर आपल्याला नक्कीच समजतं की आपल्याला आपला जन्म कोणत्या कारणासाठी झालाय आणि आपल्याला काय करायचं आपल्या जीवनामध्ये. हे ज्या दिवशी तुम्हाला समजलं त्या दिवसापासून तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलत राहील. फक्त दिवस जाण्याचा वाट बघू नका, कारण शोधा आणि त्या मार्गाने कंटिन्यू पुढे चालत राहा. बघा, नाहीतर ह्या जिथे आपण पाहतो की हातातली वाळू सटकून गेल्यावर पूर्ण हातात घेता येत नाही. म्हणजेच काय की ज्या वेळेस आपल्या हातातला टाइम, आपलं युवा अवस्था जर चालली गेली, ती ऋतूसारखी जर पुढे सरकली, तर आपल्या हातात नंतर काहीच नसतं. अनुभवाचे बोले म्हणून सांगतोय. पुढचा कोट आहे की गरुड सारखं उंच उडायचं असेल तर कावड्याची संगत सोडावी लागेल. म्हणजे काय की जर तुम्हाला वाटतं की यार आपण गरुड आहेत
आपल्याला ढगांच्या वरती उडायचंय. बघा एक गोष्ट, ज्याही वेळेस पाऊस येतो ना, पाऊस येताना सर्व पक्षी हे आपल्या आपल्या घरट्यामध्ये शोधत असतात आणि आडोसा खेळतात की नको आपण भिजून जायला. पण गरुड हा असा एकमेव पक्षी आहे जो पाऊस पडल्यावर ढगांच्या वरती उडतो. हे तुम्हाला माहिती नसेल बाकीच्यांना, पण हे फॅक्ट आहे की ज्याही वेळेस पाऊस पडतो त्यावेळेस तो पावसामुळे आपला मार्ग बदलत नाही किंवा तो थकून पुन्हा घरट्याकडे परत जात नाही, तर तो ढगांच्या वरती उडतो आणि त्याचा मार्गक्रमण करत राहतो. आपल्या आयुष्यात पण बरेच जण असतात जे कावडे असतात, ज्यांना आपलं चांगलं सहन होत नाही. तर हे ओळखा, आणि गरुडासारखं उंच उडायचं असेल ना तर आपल्याला त्यांची संगत सोडावीच लागेल, कारण सराउंडिंग इज एव्हरीथिंग. तुम्ही जर सराउंडिंग सोडली नाही तर तुम्ही सर्व गोष्टी ना काय काय वाईट होतील ते तुम्हाला समजणार सुद्धा नाही. कारण एक सडका आंबा हा सर्व पेटीला सडका करतो. म्हणून हे महत्वाचं आहे की गरुडासारखं उंच उडायचं असेल तर कावड्याची संगत ही सोडावीच लागते. आता ह्या दुसऱ्या वॉलपेपर मधून आपण एक असं म्हणू शकतो की एक डायरी आहे. ही डायरी पूर्ण ब्लँक आहे. ही पेन्सिल आहे. आपण ह्या डायरीवर वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतोय, वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतोय. आणि पण त्याच्यासाठी तुम्हाला हा जो चष्मा आहे, हा चष्मा उघड्या डोळ्यांनी चष्मा लावा लागेल. हे तुमचे सक्सेस आहे, हे सक्सेसचे फोटोज. त्याच्यामधून तुम्ही तुमचे जीवन डायरीमध्ये लिहितायत, पण पेन्सिलने लिहितायत म्हणून ते तुम्हाला खोडायला चान्स आहे. म्हणून कोणतीही गोष्ट करायच्या आधी ती पेन्सिलने 2 वेळा लिहा, पण एकदा जर पेनाने लिहिली तर ती खोडता येत नाही. शेवटी पेपरच फाडावा लागतो. म्हणून कोणताही निर्णय घेताना आधी व्यवस्थित निर्णय घ्या, 2 वेळा त्याच्यावर विचार करा आणि मगच ती स्टेप घ्या. कारण एकदा विचार केल्यावर तुम्हाला ऍक्शन घेतल्यावर परत नाही फिरता येत. तुम्हाला ती ऍक्शन पूर्णपणे पुढे पार पाडावीच लागते. पुढचा कोट आहे की जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. सिंपल विचार करा, तुमच्यासोबत आता जे अभ्यास करतायत त्यांना सुद्धा वाटत की तुम्ही पास व्हावं. का? कारण प्रत्येक जण आपल्या हरण्याची वाट बघत असतो. आपली भावकीच बघा, तुमच्यापैकी कोणाच्या भावकीला वाटतं की तुम्ही श्रीमंत व्हावे, तुमच्या दारासमोर 4 व्हीलर यावी, तुमच्या घरात चांगला टीव्ही यावा, तुमचं 2 मजली घर बनावं, असं वाटतच नाही कोणाला. म्हणून पण या सर्वांना असं वाटतंय आणि त्यावेळेस तुम्ही सक्सेस होता, तुमच्या अंगावर गुलाल पडतो. माझं तर एक वाक्य आहे की हळद लागण्याआधी गुलाल अंगावर पडायला पाहिजे. ती मजा एक वेगळीच असते. म्हणजे जिंकण्याची मजा ही तेव्हाच येते जेव्हा सर्वजणांना वाटतं की तुम्ही हारायला पाहिजे आणि तुम्ही त्यांच्या नाकावर टिचून जिंकून दाखवतात. ते त्यांना काही सांगायच्या आधीच ते मेलेले असतात. ही गोष्ट महत्वाची. आणि मग अशा गोष्टींनी जर तुम्ही गेलं तर तुम्ही या लहान मुलीसारखं एक फ्री बर्ड म्हणून आयुष्यात जगणार. की तुम्हाला समजतंय की तुम्ही एक मोकळ्या माळरानावर म्हणजे तुमच्या स्वप्नांच्या मैफिलीत तुम्ही बसलेले आहेत. समोर सूर्यदेव तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने आशीर्वाद देतोय आणि तुम्ही त्यावेळेस एक मोकळ्या माळरानावर तुमचं आयुष्य जगत असतात. आता पुढचा कोट आहे की सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळतं. खूप मोठं वाक्य आहे. आपल्याला वाटतं की माझ्या आयुष्यात आता निराशा आहे, मला पुढे काय करावं ते समजत नाही. पण या निराशेनंतरच सर्वात मोठं यश आहे तुमचं. जर हे पहा, जेव्हा आपल्याला निराशा येते ना, खूप मोठी निराशा येते, खूप जास्त झोप लागते, काहीच करावं असं वाटत नाही, दिवसेंदिवस तासन तास रील्स मध्ये वाया जात असतात. त्यावेळेस आपल्याला काय वाटतं की यार मी खूप जास्त डिस्टर्ब आहे, मी निराशेमध्ये. त्यावेळेस 2 स्टेप असतात. जर तुम्ही त्या निराशेलाच धरून चिपकून राहिले एक गोष्ट, तर तुमचा अंतकाळ खूप जवळ आहे. ज्या व्यक्तीला खूप जास्त झोप लागते त्या व्यक्तीचा अंतकाळ हा जवळ असतो. आणि दुसरी स्टेप की त्या निराशेवर टिचून तुम्ही जर एखादी गोष्ट पॉझिटिव्ह विचार केला, सिंपल गोष्ट यार, जर तुम्हाला 100 गोष्टी ह्या न करण्याच्या असतील पण एक गोष्ट असेल जी करायची असेल, तुम्हाला एक पॉझिटिव्ह विचार घ्या, त्या पॉझिटिव्ह विचारावर तुमचा दिवस सुरू करा. तुमच्या आधी 10 तास वाया जात असतील, आता 5 जातील, 5चे 4 होतील, 4चे 3 होतील आणि 3चा 10 मिनिटं होतील. तुम्ही एकदा विचार करून पहा, तुमच्या निराशेनंतरच सर्वात मोठं यश हे तुम्हाला धुडगूस घालणार आहे. पण इथे हारण्याचा चान्स नाही.
हरण्याचा चान्स अजिबात नाही, कारण तुम्ही जर करत नसणार तर तुमच्या जागेवर कोणी ना कोणी तयार आहेच, जो या निराशेनंतर त्याचं यश प्राप्त करणार आहे. म्हणून हे वाक्य तुम्ही तुमच्या स्टडी टेबलवर लिहून ठेवा की सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळतं. आणि एक लास्टचा कोट. आता बघा, हा समुद्र आहे. हा समुद्रापासून हे छोटस कासव किती लांब आहे, पण त्याला तिथेपर्यंत पोहोचायचं आहे. कारण तो तिथेपर्यंत जर नाही पोहोचला तर तो इथे जिवंत असेल, पण त्याला आयुष्याची जी मजा आहे की त्याचा जन्म ज्या गोष्टीसाठी झालाय ती गोष्ट त्याला भेटणार नाही. तर इथे मार्टिन लुथर किंग ज्युनियर काय म्हणतात की इफ यू कांट फ्लाय देन रन. तुम्ही जर उडू शकत नसाल तर तुम्हाला धावावं लागेल. जर इफ यू कांट रन देन वॉक, इफ यू कांट फ्लाय देन रन. जर तुम्ही उडू शकत नसाल तर तुम्ही धावा, जर तुम्ही धावू शकत नसाल तर चाला, आणि जर तुम्हाला चालता सुद्धा येत नसेल तर तुम्हाला एक एक स्टेप रेंगाळत जा. बट व्हॉट एव्हर यू डू यू हॅव टू कीप मुव्हिंग. म्हणजे काय की आयुष्य कितीतरी खडतर आलं, कितीतरी खडतर आलं, आयुष्यातल्या आपल्या जवळच्या व्यक्ती तुम्हाला सोडून गेल्या, काही गोष्टी झाल्या, तुमचा रिझल्ट आला नाही, काय झाला नाही, पण तुम्हाला एक एक स्टेप पुढे जावीच लागणार आहे. कारण आयुष्य हे मरता येत नाही म्हणून जगण्याचं साधन आहे. इफ यू कांट फ्लाय देन रन, इफ यू कांट रन देन वॉक, इफ यू कांट वॉक देन क्रॉल, बट व्हॉट एव्हर यू डू यू हॅव टू कीप मुव्हिंग, यू हॅव टू कीप मुव्हिंग. माझं वाक्य एक महत्वाचं लक्षात ठेवा की माणसाला मरता येत नाही म्हणून जगावं लागतं, तर जगायचं तर थाटात जगायचं. प्रत्येक जणाला वाटतं की आपल्या आयुष्यात हे स्ट्रगल आहे, ते स्ट्रगल आहे, ते स्ट्रगल आहे, पण एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जे आयुष्य जगतायत ते कोणाचं तरी स्वप्न आहे. रस्त्यावर जाणाऱ्या, एखाद्या झोपडीमध्ये असणाऱ्या लहान मुलाला वाटतं की त्याच्याकडे गाडी असायला पाहिजे, त्याच्याकडे सायकल असायला पाहिजे, त्याच्याकडे मोबाईल असायला पाहिजे, त्याच्याकडे चांगली चप्पल असायला पाहिजे, चांगले कपडे असायला पाहिजे, आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत. म्हणजे त्याचं जे स्वप्न आहे ते तुम्ही जगतायत. म्हणजे कोणाचं तरी स्वप्न तुम्ही जगताय तर ते जगणं कसं असलं पाहिजे याचा विचार करून जगा. चल, थँक्यू सो मच. आपण अशा पद्धतीने एक मोटिवेशन कोट आणतोय की एक निराशेनंतर सुद्धा आपल्या जगण्याची एक उमेद आयुष्यात असायला पाहिजे. म्हणून आपण दर रविवारी एक कोट स्वरूपात आपण एक इंटरॅक्शन करणार आहोत की आपण जो स्ट्रगल करतोय त्या स्ट्रगल मध्ये सुद्धा जॉब्स मराठी तुमच्या साथी आहे. तुम्ही कमेंट करा, काय करा, तुम्हाला आमच्याकडून मदत हवी असेल, इमोशनल सपोर्ट हवा असेल तर तुम्ही नक्की मेसेज ड्रॉप करा. आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. तर थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या जवळच्या सर्व मित्रमैत्रिणींना आपल्या चॅनल बद्दल शेअर करा. त्यांना सांगा की असं असं चॅनल आपल्या मराठी व्यक्तीने चालू केलंय, तर त्यासाठी तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. तुम्ही सर्वांना शेअर करा, पाठवा, मोटिवेशन कोट करा, सोबत या, आणि आपल्या सर्वांना मदतीनेच आपल्याला पुढे जायचंय, एवढं लक्षात ठेवा. चालेल, चल, धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, मित्रांना पाठवा, आणि सर्वांना एक नवीन दिवसाच्या पुन्हा एकदा नवीन शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. जॉब्स मराठीच्या टीम कडून तुमचं सर्वांचं थँक्यू सो मच.